तेव्हा काय लिटरली मला काही भान नाही मी काय बोलत आहे. मला फक्त धाडसी म्हणतो तोच पुरुष आज कुठेतरी दडपलेला दिसतोय, कुठेतरी हरवलेला दिसतोय, कुठेतरी सहन करत दिसलेला दिसतोय. आत्मीडियावर इकडे तिकडे चोहीकडे म्हणलं जाते की बलात्काराला कठोरात कठोर शिक्षा द्या, कठोरात कठोर शिक्षा द्या. परंतु माझा हा एक मुद्दा आहे की हा बलात्कारी पैदाच कसा होतो, कसा फायदा होतो हा बलात्कार. कायद्याचा फायदा उचलू नका मुलींनो आणि पुरुषांची पिळवणूक करू नका. एक बलात्कारी आपण आपल्या घरात वाढवू नये. स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवाजीला घडवणाऱ्या वीरमाता जिजाबाई, जनतेच्या स्वातंत्र्यासाठी तलवारीची लढाई करणाऱ्या वीर रणांगना झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, अति कष्ट सहन करून भीमरावांना घडवणाऱ्या मातोश्री रमाई, न्यायासाठी झटणाऱ्या महान सत्याग्रही सरोजिनी नायडू, जर्मनीत भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित करणाऱ्या मादाम कामा आणि अन्याय अत्याचार चिरडून टाकणारी तलवारीची धार क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले. या माझ्या तमाम भारतीय महिला मातांना या महिला दिनी शतशत नमन करते आणि तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी काय बोलणार आहे, कसं बोलणार आहे, मी आधी काहीही ठरवलं नाही. फक्त या जागतिक महिला दिनी ज्या आपण दैनंदिन जीवनात गोष्टी ऑब्झर्व करतो, ज्या गोष्टी आपण पाहतो, ज्या समाजात आपण राहतो, त्यामध्ये आपण कोणत्या गोष्टी अनुभवत आहोत. एक स्त्री म्हणून मला काय वाटते, माझं मन एवढंच आहे, माझं मत एवढंच आहे की मला ज्या भावना वाटते या समाजाप्रती ते मी माझ्या व्यक्त कराव्यात. आणि यूट्यूबसारखं प्लॅटफॉर्म ती आपल्याला संधी देते. म्हणून मी आजच्या महिला दिनी सर्वप्रथम तर शुभेच्छा मनापासून, त्याचबरोबर माझ्या मनातले विचार तुम्हाला सांगते. थोडं मी नर्वस आहे, फर्स्ट टाइम मी असा व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे काही गलती झाली तर क्षमा करावी. मी एक मित्र म्हणून, एक मैत्रीण म्हणून, एक नातं म्हणून मी तुम्हा सर्वांना माझे विचार मांडू इच्छिते. तर आजचा दिवस ना महिलांचा सन्मानासाठी साजरा केला जातो. महिलांना सन्मान मिळावा, तसेच ही एक गोष्ट झाली महिलांना सन्मान मिळावा. दुसरी अशी गोष्ट की जे स्त्री पुरुष समानता आहे, स्त्री पुरुष समानता याला प्रोत्साहन मिळण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. मी जर असा दावा केला की आज स्त्री पुरुष समानता आहे, तर हा व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या बहिणी मैत्रिणी यांना वाटेल हो आहे, स्त्री पुरुष समानता आहे. परंतु मला हात जाण इथे बसलेल्या पुरुष मंडळींना विचारायचं आहे की खरंच स्त्री पुरुष समानता आहे असेल किंवा काय. लिटरली मला काही भान नाही मी काय बोलत आहे. मला फक्त एवढं म्हणायचं आहे की आजच्या देशामध्ये, आजच्या आपल्या भारतामध्ये स्त्री पुरुष समानता मुळातच नाही आहे. ज्या दिवशी आपण महिला दिन सेलिब्रेट करत आहोत, महिला दिन सेलिब्रेट करता या दिनाचा उद्देश हा सुद्धा आहे की स्त्री पुरुषला प्रोत्साहन, स्त्री पुरुष समानतेला प्रोत्साहन मिळायला हवं, स्त्री पुरुष समानता नांदवायला हवी. पण ती स्त्री पुरुष समानता आज नाही आहे. इथे माझा व्हिडिओ बघणारी प्रत्येक मुली म्हणत असेल की हो आहे, पण माझा प्रश्न त्या पुरुषांना आहे की खरंच स्त्री पुरुष समानता आहे का. या स्त्री पुरुष समानतेमध्ये आपण नेहमीच स्त्रियांच्या बाजूने विचार करतो की स्त्रियांना सर्व गोष्टी व्यवस्थित मिळते का, तिची छळवणूक तर होत नाही, तिची पिळवणूक तर होत नाही. परंतु ह्याच प्रश्न पुरुषांना का विचारत नाही जेव्हा हे बदलते जग आहे, बदलती कंडिशन निर्माण झाली आहे, बदलते संकट निर्माण झाले आहे कोणाप्रती तर पुरुषावरती. मी असे मुळात म्हणतच नाही आहे की स्त्रियांबद्दलच्या सर्व समस्या संपुष्टात आल्या किंवा खतम झाल्या आहे. मी मुळातच म्हणत नाही आहे. मी म्हणत आहे पुरुषांबद्दल समस्या वाढत चालल्या आहे. आजचा पुरुष एवढा धाडसी पुरुष, आपण त्याला शूर म्हणतो, धाडसी म्हणतो, तोच पुरुष आज कुठेतरी दडपलेला दिसतोय, कुठेतरी हरवलेला दिसतोय, कुठेतरी सहन करत दिसलेला दिसतोय. आजचे सर्व कायदे जरी स्त्रियांप्रती असले त्याचा फायदा आपण मुळीच घेऊ नये. मी मुलगी असून सांगत आहे, त्याचा गैरफायदा घेतल्याने पुरुषांची हानी होत आहे, पुरुषांना नुकसान होत आहे, पुरुषांची पिळवणूक होत आहे, पुरुषांचा छळ होत आहे. एक साधंसं उदाहरण सांगते. आजकाल आपल्या देशामध्ये स्त्रियांचे प्रमाण कमीच आहे, लग्नासाठी असो की कशासाठी. तर मुळातच मुली मिळत नाहीये लग्नासाठी. आणि इकून तिकून लग्न केलं, ती मुलगी चांगली निघो वाईट निघो, तिला सांभाळावंच लागेल. तिची कितीही गलती असेल तर ती आपल्याला सहन करावीच लागेल. का तर मुली भेटत नाही आहे. आणि जर या गोष्टी जर जुळलं नाही, लग्न जुळलं पण ते टिकलं नाही, तर कायदा कोणाच्या बाजूने बोलतो, तर स्त्रियांच्या बाबतीत. हा स्त्रियांनाही माहित आहे, पुरुषांनाही माहित आहे. म्हणून ती मुलगी पसंत असो नसो, एकदा लग्न झालं की तो नमतं घेऊन चालत आहे आणि तो संसार लावतच आहे. ही पिळवणूक नाही आहे का, ही स्त्री पुरुष समानता आहे का, हा एक झाला प्रश्न. आणि मला जास्त काही बोलायचं नाही आहे, मला फक्त एवढंच सांगायचं आहे. हे झालं स्त्री पुरुष समानता नाही आहे, पुरुषांची छळ होत आहे, हे माझं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांप्रती मला सांगायचं आहे की याला सर्वच जण रिलेट करेल की आपल्या देशामध्ये स्त्रियांची सुरक्षा मुळातच नाही आहे. मी ही एक मुलगी आहे, कधी एक्झामसाठी लास्ट म्हणजे टायमिंग एक्झामचा व्यवस्थित नसतो, कधी संध्याकाळ होते, कधी रात्रीची बस मिळत नाही, तेव्हा भीतीचं वातावरण निर्माण होते. ते रात्रीचे 9 असो, रात्रीचे 8 असो की दिवसाही कधी भीती वाटायला लागते. ती कोणत्याही कॅटेगरीची, कोणत्याही एजची मुलगी असो, कोणत्याही कॅटेगरी मीन्स एज वाईज म्हटलं मी, कोणत्याही एजची मुलगी असो, तिला भीती आहेच. कारण तर कधी काय होईल काही सांगता येत नाही. छेडखानी असो, बलात्कार असो, एखाद्या दिवशी काय हो, रोजच कुठे ना कुठे या वाईट घटना घडतच असतात. कुठे ना कुठे देशाच्या कानाकोपऱ्यात या घटना वाईट घडतच असतात. पण काहीच घटना अशा मीडियासमोर येते, लोकांसमोर येते की त्या प्रचंड क्रूर असतात. बलात्काराच्या घटना प्रचंड क्रूर असतात. तेव्हा सोशल मीडियावर इकडे तिकडे चोहीकडे म्हणलं जाते की बलात्काराला कठोरात कठोर शिक्षा द्या, कठोरात कठोर शिक्षा द्या. परंतु माझा हा एक मुद्दा आहे की हा बलात्कारी पैदाच कसा होतो, कसा पैदा होतो हा बलात्कारी. आपल्याला माहित आहे, आपण घरी वाढतो, मुलं सेम वाढवतात आई वडील. पण तुम्ही पाहिलाय का, मी माझ्या घरी पाहिलं नाहीये किंवा आजूबाजूलाही पाहिलं नाहीये की मुलांना प्रत्यक्षात बसून त्यांना सांगितलं जाते की असं असते, असं मुलींना समजू नये, असं करू नये.
ते लहानपणापासून घडते, एकाएकी घडत नाही. ना शाळेत आपल्याला व्यवस्थित शिकवल्या जात, ना शाळेत शिकवल्या जात मुलांना, ना कुठेच नाही शिकवल्या जात. एखादं डोळ्यासमोर प्रकरण आलं, एखाद्या शाळेतल्या मुलानं, छोटाच आहे, त्याला तेवढं काही समज नाही किंवा मोठा होतो, त्याला तो किशोर वयात येत आहे, तर तेव्हा एखाद्या मुलीसोबत त्यानं काही केलं तर त्याला रक्कीच्या रट्टे देणं किंवा काही, पण त्याला बसून सांगलं जात नाही ही गोष्ट वाईट आहे, ही करू नये असं त्याला सांगत नाही, समजावून सांगत नाही ह्या गोष्टी आहे. हे एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे की मुलांवर आधीपासून रिस्ट्रिक्शन लावले जाते. रिस्ट्रिक्शन कसं की आता एखादा मुलगा आहे, त्याला आपण छपरी म्हणतो का, तर तो मुलीकडे पाहतो, छपरीपणा मुलीकडे पाहतो, त्याला एवढं धाक दिलेलं आहे समाजाने की मुलीकडे हे पाहते, मुलीकडे पाहतो, तो छपरी आहे, तो छपरी आहे. मग तो काय करतो माहित आहे, तो मग इकडं कोणासमोर बघत नाही, तो लपून बघतो, आणि लपून बघल्यानं तो गंद्या नजरेने बघतो, वाईट प्रवृत्तीने त्या मुलीकडे बघतो. लहानपणापासून आपल्याला म्हणजे आम्ही तर खेड्यातून येतो, बाकीच्या सगळ्यात जास्त म्हणजे 60% म्हणा जवळपास ऑन अन ॲव्हरेज मुलं म्हणजे विलेज आहे, आपला शहरात राहत नाही, विलेजमध्येच राहतात इंडियामध्ये 60% लोक तरी. तर सर्वीकडे हेच प्रवृत्ती आहे की मुलं एकत्र हे करू देत नाही, खेळू देत नाही. त्याचा परिणाम काय होतो की मुलामध्ये प्रत्येकदा नेहमीच क्युरिसिटी असते की काय असते यार, या मुलींपासून नेहमीच दूर ठेवते यार, त्यांना चान्स मिळालं की ते वाईट प्रवृत्तीच्या अधीन जातात. मी हे छोट्या छोट्या गोष्टी सांगत आहे की ज्या मोठ्या होण्यात म्हणजे बलात्कारपर्यंत पोहोचण्यात कारणीभूत ठरत आहे. दोन गोष्ट, पहिली झाली की घरी सांगितलं जात नाही, शाळेत सांगितलं जात नाही मुलांना काय वाईट आहे काय चांगलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यावर रिस्ट्रिक्शन, असं करू नये तसं करू नये. आपल्यालाही माहिती आहे, आपल्याला जे रिस्ट्रिक्शन लावतो आपण ते जबरदस्तीनं करतो. दोन. तिसरी गोष्ट म्हणजे आजकाल खूप ट्रेंड चालू आहे, इन्स्टा आहे ते, किंवा मुलांची व्हर्जिनिटी लॉस झाली नाही झाली की मग त्यांची क्युरिओसिटी वाटते, अरे यार माझ्यात काय कमी आहे, माझ्यातला पुरुष का जागा होत नाहीये, मी पुरुष आहे. मग ती मुलगी जबरदस्तीनं मिळाली तरी चालेल, तिला फसवून चाललं तरी चालेल, पण मी पुरुषत्व दाखवणार. ही मेंटॅलिटी एकाएकी घडत नाही, हे लहानपणापासून छोटे छोटे घडत आहे, तेव्हा कुठं एवढा मोठा स्टेप होत आहे. मला या जागतिक महिला दिनी फक्त इथे बसलेल्या सर्व स्त्री आणि पुरुषांना, जेव्हा आपण या दिवसाची सेलिब्रेशन किंवा या दिवसाची आपण स्त्री पुरुष समानता नांदवायसाठी हा दिवस सेलिब्रेट सुद्धा करतो, तर मला सर्व स्त्री पुरुषांना हे समजायचे आहे की तुमच्या मुलांना, तुमच्या मुलींना सुद्धा, दोघांनाही संस्कार असे द्या की त्यांना काय वाईट आहे काय नाही हे समजलं पाहिजे. तेव्हाच कुठं आज जी मुलगी सुरक्षित आहे ती उद्याही सुरक्षित राहील, ज्या जन्माला मुली आल्याही नाही त्याही मुली सुरक्षित राहतील, जेव्हा तुम्ही आतापासून मुलांना काय वाईट आहे काय चांगलं आहे सांगसाल ना. या छोट्या छोट्या गोष्टीतूनच ही मोठी गोष्ट सॉल्व्ह होणार आहे. शिक्षा कठीणात कठीण जरी शिक्षा दिली आपण तर त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण इथे राजकारणी असो किंवा पैसेवाले असो, मोठे गुंडे प्रवृत्तीचे लोक असो, त्यांना माहीत असते की आम्हाला कोण ना कोणी वाचवणार आहे, त्यामुळे ते इथे थांबत नाही. मोठी शिक्षा देऊन काहीच उपयोग नाही, मुलींच्या जीवात जास्त धोका आहे, त्यामुळे हे मुळातूनच काढण्यासाठी आपल्याला आधीपासून पावलं उचलावी लागणार आहे. या स्त्री पुरुष समानतेसाठी जो आपण जागतिक महिला दिन सेलिब्रेट करतो, त्यात मला एवढेच म्हणायचे आहे की कायद्याचा फायदा उचलू नका मुलींनो, आणि पुरुषांची पिळवणूक करू नका. एक बलात्कारी आपण आपल्या घरात वाढवू नये यासाठी प्रयत्न करा, कठोर प्रयत्न करा, आणि या देशात स्त्री पुरुष समानता नांदवताना बघा, आणि सुरक्षित महिला आपण बघू शकतो या सर्व प्रयत्नांनी. मला माझ्या तोंडातच स्त्री पुरुष समानता येत आहे. एवढंच. मला शेवटी काही चुकलं असेल तर माफ करा, मी या व्हिडिओची थोडी एडिटिंग करणार नाही, जसा व्हिडिओ बनला तुम्हाला माझा प्रामाणिकपणा वाटला, काही चुकलं असेल तर तुमची मुलगी म्हणून माफ करा. नमो बुद्धाय, जय भीम.